मी आत्ता आली आहे शिबाकडे आणि शिबा मला आज ही शॉकआउट किती आहे 60 ग्राम निकल जाए पैक करना कंपलसरी है। ये कॉफी बना रही है चीरुकू पीने में देखते कैसा लगता है की नाही तर ही बघा ब्राउनी हॅलो तर मी आत्ता कुठे चालली आहे तर मी माझ्या मैत्रिणीकडे चालली आहे तिच्याकडे का चालली हे तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल प्रिन्स आत्ताच आला त्याचं जेवण झालं आता पप्पा येतील त्याच्यासोबत आणि मी जिच्याकडे चालली तिथून मी तिला 1-2 वेळा बघितलेले आहेत तिथे गेल्यावर तुम्हाला कळेलच तर चला जाऊयात आपण तिच्याकडे मी आत्ता आली आहे माझ्या फ्रेंडकडे तर आपण चला जाऊया तिच्याकडे शिवा शिवा है क्या कोई घर में हेलो ही आहे अनया अवनीची फ्रेंड हॅलो तर मी आत्ता आली आहे शिबाकडे शिबा येते 2 मिनिटात मग मी तुम्हाला तिची ओळख करून देते मी आत्ता आली आहे शिबाकडे आणि शिबा मला आज शिकवणार आहे ब्राउनी हाय तुम्ही तिला बघितलं आहे 2-3 वेळा बघितलं आहे हो ना तुझ्या बड्डेला पण आले ते ना तेरे बर्थडे को आए इसके साथ बात करें आधा मराठी आधा हिंदी हो जाता है मेरा ये देख क्या करिए कंडेंस मिल्क ना क्या होती इसको कंडेंस मिल्क हां आणि ती मला आज शिकवणार आहे ब्राउनी जी मला खूप आवडते आणि बड्डेला आयुष्काच्या तीच ब्राउनी पाठवते तू सांगते काय काय मी सांगू अरे काय तर मैदा किती घेतला आहे 130 ग्राम 130 ग्रॅम आणि बटर 120 ग्राम 120 ग्रॅम घेतलं आहे आणि हे काय पानी कसलं पानी ऐड करना सादा पड़ता है पानी? उसमें हाँ नॉर्मल वाटर 80 ग्राम 80 ग्रॅम हे अखरोट अक्रोड हे किती 1/4 कप 1/4 कप आणि हे बेकिंग पावडर हाँ बेकिंग पाउडर 3/4 टीस्पून 3/4 टीस्पून आहे आणि हे कोको पाउडर कोको पावडर 2 टेबलस्पून 2 टेबलस्पून हे मला वाटतं पिठी साखर साखर हां ओके ओके पिठी साखर हां 60 ग्राम पिठी साखर किती आहे 60 ग्रॅम किती छान वाटतं पिठी साखर हे काय कंडेन्स मिल्क तो एक किती होता तो डब्बा पूर्ण वो आपला 200 ml का है मगर हमको 160 ग्राम ही उसमें से लेना है थोड़ा सा रहने देना है ओके आणि आपण हे किती घेतलंय डार्क चॉकलेट डार्क चॉकलेट 150 ग्राम हटा देते हैं अपन ये सब हटा दे रही है आणि आपल्याला डार्क चॉकलेट डबल बॉइलिंग वॉटर नाही सॉरी डबल बॉइलिंग मेथडमध्ये आपल्याला ते वितळवायचं आहे उसको पिघलाने का है ना हो ना अनया पिघलाने का आहे चॉकलेट मेल्ट झालं आहे तर की चॉकलेट मेल्ट झालं की आपल्याला त्याच्यामध्ये बटर घालायचं आहे आणि याची जी रेसिपी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये पूर्ण देते पूर्ण चलो अभी हो गया बटर में हो रहा है अभी देखो कैसे मेल्ट हो रहा है आपलं कंपाऊंड चॉकलेट छान मेल्ट झालं आहे पण आता याला ही मेन प्रोसेस म्हणजे आता याला गार पूर्ण थंडगार झालं पाहिजे तर आपण वेट करूया जरा वेळ तर हे ट्रे आहे आणि आधीच बटर पेपर लावून ठेवायचं आता हे जे आहे ना हे गार होतं आहे तोपर्यंत आपण जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहे ते आपल्याला मिक्स करायचे आता मैद्यामध्ये आपल्याला कोको पावडर मिक्स करायची आहे त्यानंतर बेकिंग पावडर तिचा चेहरा जास्त घेत नाही आहे तिला आवडत नाही ये देखो ये लड़की ये देखो ये लड़की आता ते छान मिक्स केले मैदे को मतलब छान के लेना जरूरी है मैदा चाळी म्हणजे चाळणीने चाळून घ्यायचा मैदा हे महत्त्वाचं आहे ही महत्त्वाची टिप्स आहे हे झालंय आता आता हे ठंडा हो गया है हां इसमें हम डालेंगे पानी नॉर्मल रूम टेम्परेचर का ओके फिर पिसी हुई चीनी पिठी साखर और
कंडेन्स मिल्क. कंडेन्स हे सर्व मिक्स करायचं. आता याला चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. हे छान मिक्स झालंय. तर आता आपण हे दोघांना एकत्र करायचं. ड्राई इंग्रेडिएंट और वेट इंग्रेडिएंट को Wet मिक्स कर ingredient लेंगे. को. बरोबर. आता तुम्ही बघू शकता छान मिक्स झालंय. छान फेटून घ्यायचं आहे ते. ओके. ऐसी रहनी चाहिए, ज़्यादा थिक भी नहीं और ज़्यादा पतला भी नहीं. म्हणजे इडलीच्या बॅटर सारखं. नहीं, उससे थोड़ा पतला. पतला, उससे थोड़ा सा ऐसे फ्लोई होना चाहिए. भांड्यामध्ये आता आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे. केक टीन सॉरी केक टीन में हमको ये बैटर शिफ्ट करना है. यस. यस बराबर. ओके. मेरे को तो अभी से खाने का ऐसा मूड हो रहा है. जाने दे लेकिन क्या करे. इसको ऐसे टैप कर देना है ताकि एयर बबल्स निकल जाए. टैप करना कंपलसरी है. टैप करना कंपलसरी है. अभी इसके ऊपर से हम क्या डालेंगे, अखरोट, क्योंकि ये अखरोट ब्राउनी है. चॉकलेट वॉलनट ब्राउनी. चॉकलेट वॉलनट ब्राउनी माय फेवरेट. दिस कम्स अंडर प्रीमियम ब्राउनी. हाँ, और ये इतना, क्या मैं आपको इसका ये बोलूँ, इतना सुंदर बनाती है. तो माझ्या बर्थडेला पण पाठवली होती ना. It's made with love. Lots of love. वाव 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 किती For छान my दिसतंय. dear Rasika. या तू मेरे को रसिका It's नहीं done. बोलती. क्या रस्सी बोलती इसको, रस्सी रस्सी. बोलती, रस्सी. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतंय. आहे तिचं मशीन. OTG. OTG है ये. ओके. जब OTG में OTG का काम नहीं करना होता है तो हम ऐसे स्टोरेज जैसा यूज कर लेते हैं. लेते OTG को. आणि आता सोबत हे नाहीये माझ्याकडे, तर मग मी काय करायचं. वो है अवन में भी कन्वेक्शन मोड पे. मग त्याचा टेम्परेचर किती ठेवायचं ते महत्वाचं आहे ना. टेम्परेचर हे OTG मध्ये. OTG को 10 मिनट्स प्री हीट के लिए रखेंगे. ओके. अपर और लोअर कॉइल ऑन रख के और मिडल रैक पे हम बेक करेंगे. मग याला पण कन्व्हेन्शनला असंच आहे ना, तुम्हाला पहिले प्री हीट करावं लागतं हाँ. आणि मग त्याच्यावरती वस्तू बेकिंग को प्री हीट कंपलसरी है. बेकिंग प्री हीट के बिना बन ही नहीं. कुछ भी बेकरी आइटम्स प्री हीट के बिना नहीं बन सकते. नाही बन सकता. ओके. अजून एक तुम्हाला टिप्स दिली आहे की प्री हीट शिवाय कुठलाही बेकरी आयटम होत नाही. 180. 180. बहुत तो खूप मोठा केक होत असेल ना याच्यामध्ये. छान. हाँ. बहुत बड़ा है. मतलब ऐसे बिजनेस पर्पस से ओके है ना. मतलब नहीं तो perfect दूसरे है यार. छोटे हो जाते. ये बराबर है इसमें मतलब. मेरे 6 इंच के 4 आते ना 1 गो में. हाँ. हाँ. मतलब आधे किलो के मैं 4 केक बेक कर सकती हूँ. अरे बाप. 6 इंच के इसीलिए मतलब इंटेंशनली ही बढ़ा ली. नहीं तो अपन घर के लिए तो अपन जरूरत ही नहीं थी. ये रसिका के लिए. ये मेरे हस्बैंड को पता चला रसिका आ रही है. हाँ. तो रसिका के लिए उन्होंने क्या ए, क्या चुप. क्या ए, मैं जिम जाती हूँ ऐसा देखना मेरे लिए पाप है. बहुत बड़ा पाप है. चलो भाई. आता प्री हीट झालं आहे. तर आता आपल्याला ओव्हनमध्ये हे केक सॉरी ब्राउनी नींद आ रही बेक रसिका को. करने के लिए रखना है. 30 ते 40 मिनिट ना. हे 30 ते 40 मिनिट आता आपल्याला बेक करण्यासाठी ठेवायचं आहे.
ओके ओके, अभी बेक करने के लिए रखते हैं और जब तक नहीं होता तब तक हम गप्पे मारते हैं, है ना। अभी देखो चालू कर दिया है। हाय टायमिंग आहे, हा टायमिंग लावला आहे 180 त्याच्यावर की ठेवले 180 डिग्री। हां बोथ कॉइल ऑन ओके और ये 30 मिनट्स ओके। टाटा। बाय बाय। मेरे लिए कॉफ़ी बना रही है चीरूकू। चीरूकू, ये भी क्या क्या अलग अलग बनाती है क्या मालूम। मेरे ऊपर ट्राई कर रही है, नहीं ना नहीं ना। चीरूकू, अभी देखेंगे क्या है ये चीरूकू। ये ऐसा रहता है। क्या कुछ है? कॉफी है, हाँ फिल्टर कॉफी नहीं है, फिर मतलब बीन्स का पाउडर है। ओके। ऐसा कॉफी बीन्स का पाउडर है, तो ये एज अ चाय पत्ती जैसा ही अपन को फिर इसको ऊपर छानना पड़ेगा। छानना ऐसा, पड़ेगा। हाँ, छानने ओके वाली कॉफी है। हाँ, नहीं तो हम ऊपर से डालते हैं। हाँ, मेरे को वही वो पसंद है फिल्टर एक्चुअली। कॉफी रहता कि वो उसको छानना नहीं पड़ता ना, नहीं। इसको छानना पड़ता है। हाँ ऐसा। ओके मगर इसका टेस्ट थोड़ा अलग आता। देखेंगे। ये मेरी सहेली सभी जो है ना, ये मेरे को डाइट नहीं करने देती। वो दीपा के उधर भी जाती है ना, वैसे ही करती मेरे को। वो मेरे को मिनल बोलती है ना, मिनल कुछ तो लेना, कुछ तो लेना भाई। ले ब्लैक, कल हम दोनों ने ब्लैक कॉफ़ी पी भाई। दे तू, तेरे को देना ही ना तो ब्लैक कॉफ़ी। हाँ फिर आज ये ब्लॅक कॉफ़ी, अरे आज ये पांढरी कॉफ़ी। व्हाईट कॉफ़ी कॉफ़ी आणि तर कुठली कॉफ़ी कुठली? चीरोकू कॉफी। चीरोकू। बोलने में बहुत हार्ड है लेकिन पीने में देखते कैसा लगता है कि नहीं। Cheers। बहुत गर्म है। अलग ही टेस्ट। स्ट्रॉन्ग बनाई पड़ेगी। नहीं मेरे को स्ट्रॉन्ग ही पसंद है, मस्त लग रहा है। अभी हम कॉफ़ी पीते हैं, बाद में मिलते हैं। बाय बाय बाय। तो आपला ब्राउनी मिनिट्स हो गए हैं झाले ना, तर ब्राउनी आपली रेडी झाली आहे. तर आपण चेक करूया एकदा. हे बघा मस्त हो गया, डन डन. तर ही बघा ब्राउनी तयार झाली आहे. आम्ही एक फोटो काढतो छान. छान आला फोटो. किती दिवसापासून म्हणजे 1 वर्ष झालं असेल ना, 1 वर्षापासून चालू होतं मला यार शिकवणं. तर आज कुठेतरी मुहूर्त लागला. एक देखो ब्राउनी गर्ल. मस्त मस्त. ब्राउनीसाठी मी पागल आहे, खरंच पागल आहे. मला खूप आवडते केक पेक्षा मला ब्राउनी. तब तेरा जिम का वो नहीं होता। नहीं डाइट नहीं हो, तब नहीं होएगा। ब्राउनी के लिए मेरा जिम डाइट कॉफी सबके लिए डिस्टर्ब होता है उसका डाइट। चॉइस अपनी अपनी. इसमें इतना थोड़ा शुगर है और मालूम है क्या, शुगर भी है, कंडेंस मिल्क भी है, सब है इसमें। लेकिन फिर भी चलता है मेरे को. खाली मुझे चाय कॉफ़ी नहीं चलती, उसमें शुगर रहता है ना, फिर वो अच्छा नहीं है, सेहत के लिए अच्छा नहीं है. कट करिए। हाँ चलो. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे शिबू. ये मैंने एक नाम तेरा शिबू करके डाला है, शिबू. हाँ एक शिबा एक शिबू आया. अभी मेरे को फर्क समझ में आया पूरा समझ में आया. ऐसा है. मस्त. केकी ब्राउनी. ये हमने आज केकी ब्राउनी बनाए हैं. एक फजी ब्राउनी होता है, एक केकी होता है. इसमें थोड़ा सा केक का टेक्सचर आता है. ये केकी ब्राउनी है. सांगते, जर याच्यात बेकिंग पावडर नसता टाकला तर तो असा असा चपटा दिसतो. हो ना, तो छान दिसतो, म्हणजे तो पण छान असतो. वो फजी एक्चुअल में ब्राउनी में बेकिंग पाउडर नहीं जाता है. वो फजी ब्राउनी में फजी ब्राउनी ही होती है, बट उसमें एक वेरिएशन है कि हम बेकिंग पाउडर डाल के उसको थोड़ा सा उसका ऐसा वॉल्यूम बढ़ा सकते हैं. चलो रसिका के मुंह में जाएगा. गरम असेल ना? नहीं ज़्यादा नहीं ना? नहीं जलेगा तो. एक नंबर. चिया ना, अच्छा आजा जल्दी आओ. ना
एक नंबर यार. हाँ मेरे को रोज भी दिया ना, मैं रोज खाऊंगी. मेरे को इतना पसंद है. बिगड़ेगा. नहीं बिगड़ेगा, मैं एक सेट और ज्यादा मार लूंगी. मेरे को नहीं पसंद. पागल. बाद में उठा जरूर. आमची ब्राउनी झाली तयार. आता मी निघते कारण प्रिन्सला सोडायचं आहे क्लासला. तो ब्राउनी थैंक यू. ऐसे दो. हाँ दे 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 ऐसे डब्बे में दे. अभी डब्बा तेरा बाद में आएगा. हाँ अभी उसमें कुछ तो ऐसा हेल्दी कुछ. हेल्दी. हाँ भाई हाँ हेल्दी. मेरे को मीठा खिलाती और ये इसको हेल्दी दूंगी. चुप. चल बाय जियाना. बाय. तर मी आता घरी आली आहे आणि आता लगेच प्रिन्सला क्लासला सोडायचं आहे क्रिकेटच्या. असे कामं असतात माझ्या मागे. ते बघा ब्राउनीज. आमचा ब्राउनी लवर. आपल्या सगळ्यांनाच आवडते ना. आम्हाला चौघांना पण ब्राउनी प्रचंड आवडते. माहिती याला काय? ती बाटली दिली होती याची. कोणाला? गौरवने काय ते लागलं होतं